माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे 2 दिवसाच्या गगनबावडा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी किरवे या गावात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रचार सभेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती त्याचबरोबर आमदार सतेज पाटील यांची भाषणं झाली। याचवेळी या गावातील रणजित पाटील या तरुण शेतकऱ्यानं मोदी सरकारच्या कारभारावर आसूड ओढत शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधलं। लोक मोदींची गॅरंटी देत असले तरी कोल्हापुरात मात्र आमदार सतेज पाटील यांचीच गॅरंटी चालत असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं। महाराजांचा ज्या दिवशी फॉर्म भरतील त्या दिवशी न्यू पॅलेसच्या दारात आपला तंबू तुम्हाला दिसेल। त्या दिवशी जो तंबू दिसेल तो मतदार होईपर्यंत आपण तिथला हलणार नाही। आणि ही सगळी शेतकरी आहेत। जर दिल्लीमध्ये जर शेतकरी एमएसपी मागायला असताना जर त्यांच्यावर अश्रुधुरी सोडत असतील, जर रबर बुलेट चालवत असतील, तर ह्यांना पण यांची लायकी दाखवून दिली पाहिजे की आम्ही शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही। त्यामुळे तुमचा शब्द आणि इथं सगळे म्हणतात की मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, तर मोदींना सांगायला पाहिजे की कोल्हापूर इथं मोदी की गॅरंटी चालत नाही, इथं फक्त बंटी की गॅरंटी लागते बरोबर। तर बंटी साहेबांच्या पाठीमागे आपल्याला ह्या पद्धतीने ठाम राहायचं। दरम्यान शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीकरता शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतायत। मात्र आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय। खतांच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा पाहता शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडलाय। अशा स्थितीत रणजित पाटील या शेतकऱ्यानं केलेलं भाषण खरी वस्तुस्थिती दर्शवणारं असल्यानं लोकांनी देखील त्यांच्या भाषणाला चांगली दाद दिली।